कुंभराशी सावधान. 10 जून नंतर तुमच्या घरात सुख घेऊन येणार ही एक व्यक्ती. तिचे नाव ऐकून तुमचे डोळे पाणावतील. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कुंभ राशींच्या लोकांसाठी येणारी ही पौर्णिमा काही विशेष संदेश घेऊन आली आहे. अनेकदा जीवनात असे प्रसंग येतात जेव्हा सर्व काही नेहमीप्रमाणे चालू असतं, पण अचानक एखादी घटना संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकते. सध्या ग्रहांची स्थिती अशा एका महत्त्वाच्या वळणाकडे संकेत करत आहेत. पौर्णिमेनंतरचा काळ तुमच्यासाठी आत्मविश्वास, नवीन विचार आणि अनपेक्षित संधी घेऊन येऊ शकतो. गेल्या काही महिन्यामध्ये ज्या गोष्टींबाबत तुम्ही संभ्रमात होतात त्या गोष्टी आता अधिक स्पष्ट होऊ लागतील. विशेष म्हणजे एखादी व्यक्ती, एखादी बातमी किंवा एखादा निर्णय तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडण्याचे कारण ठरू शकते. ही घटना सुरुवातीला साधी वाटेल, पण तिचा परिणाम खूप मोठा असू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमेच्या काळात चंद्राची ऊर्जा मनाला नवी दिशा देते. त्यामुळे या काळात मिळणारे संकेत किंवा अचानक घडणाऱ्या घटना दुर्लक्ष करू नका. कुंभ राशींचे लोक सहसा भविष्याचा विचार करणारे आणि मोठे निर्णय घेणारे असतात. आता तुमच्यासाठी अशी वेळ येत आहे जिथे तुमच्या ध्येयाची आणि संयमाची अशी परीक्षा संपवून त्याचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पौर्णिमेनंतर कुंभ राशींच्या जीवनात कोणत्या शुभ घटना ठरू शकतात आणि कोणत्या संधी तुमच्या दारावर येऊ शकतात. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगितलेला संकेत तुमच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. पौर्णिमेचा तेजस्वी प्रकाश जेव्हा संपूर्ण आकाश उजळवतो तेव्हा फक्त चंद्र पूर्णत्वाला जात नाही, तर अनेकांच्या नशिबातील बंद दरवाजे देखील हळूहळू उघडू लागतात. या काळात ग्रहांची विशेष हालचाल तुमच्या जीवनात एका मोठ्या बदलांचे संकेत देत आहे. अनेक दिवसापासून मनात साठलेल्या वेदना, एकटेपणा आणि त्याची भावना आता कमी होण्यास सुरुवात होणार आहे, कारण तुमच्या आयुष्यात एका खास व्यक्तीचे पुन्हा आगमन होण्याची प्रबळ शक्यता निर्माण झाली आहे. ही व्यक्ती अचानक तुमच्यासमोर येईल, पण तिचा आगमन हे नियतीने आधीच ठरवलेले असेल. ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमेनंतर चंद्राची सकारात्मक ऊर्जा मन आणि नातेसंबंधावर खोल परिणाम घडवते. तुमच्या घरातील वातावरण आता बदल जाणवेल आणि ज्या घरात शांतता हरवली होती तिथे पुन्हा आनंदाचे स्वर ऐकू लागतील. विशेष म्हणजे एका जुन्या नावाची पुन्हा चर्चा सुरू होऊ शकते, कारण काही नाती वेळ आणि अंतर असूनही मनातून कधीच दूर जात नाहीत. आज विश्व तुम्हाला त्या नात्यांबद्दल संकेत देत आहे. काही दिवसात तुम्हाला अनेक अशा घटना दिसतील ज्या साध्या योगायोग सारख्या वाटतील, पण त्या प्रत्यक्षात नियतीचे संकेत असतील. तर सतत एखाद्या व्यक्तीची आठवण येत असेल तर समजा त्या नात्याची ऊर्जा अजूनही तुमच्या भोवती फिरत आहे. ही वेळ तुमच्या जीवनातील नवीन पर्वाची सुरुवात ठरू शकते. म्हणून शांत राहा, शांत ठेवा आणि येणाऱ्या बदलांचे स्वागत करण्यासाठी स्वतःला तयार ठेवा. नंबर 2 आहे ग्रहस्थिती अत्यंत प्रभावशाली होत चालली आहे आणि तिचा सर्वात जास्त परिणाम तुमच्या भावनिक आयुष्यावर दिसून येत आहे. विशेषतः ज्या लोकांनी आपल्या आयुष्यात खूप संघर्ष, गैरसमज आणि तुटलेले नाते अनुभवले आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रात सांगितले की जेव्हा चंद्र आणि गुरु यांची शुभ युती तयार होते तेव्हा दूर गेलेली माणसं पुन्हा जवळ येऊ लागतात. तुमच्या आयुष्यातही नेमकं हेच घडण्याचे संकेत आहेत. एक व्यक्ती जी कधी तुमच्या जीवनाचा सर्वात मोठा आधार होती ती पुन्हा तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकते. तिचे एका संदेशाने किंवा एका फोन कॉलने तुमचं मन पूर्णपणे हादरून जाईल. तुम्हाला वाटेल की जणू काळ पुन्हा माझ्याकडे सरला आहे. तुमच्या घरात अनेक दिवसांनी सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. घरातील वाद कमी होतील आणि शांतता वाढू लागेल. हे फक्त भावनिकच नाही तर आध्यात्मिकदृष्ट्याही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण विश्व तुम्हाला पुन्हा एकदा नात्यांवर विश्वास ठेवण्याची संधी देत आहे. तुमच्या मनातील भीती आणि असुरक्षितता आता हळूहळू कमी होऊ लागेल. येत्या काही दिवसात तुम्हाला असे संकेत मिळतील जे तुमच्या भविष्याची दिशा बदलू शकते. ही वेळ दुर्लक्ष करण्यासारखी नाही, कारण नियती तुमच्या आयुष्यात घडवणाऱ्या तयारीत आहे. नंबर 3 आहे कधी जीवनात काही खूप गोष्टी उशिरा मिळतात, पण त्या जेव्हा मिळतात तेव्हा त्या आपल्या संपूर्ण आयुष्य आपल्याला देऊन जातात. तुमच्या आयुष्यातील ही वेळ देखील तशीच असणार आहे. तुमच्या मनात अनेक दिवसापासून रिकामी जागा निर्माण झाली होती, ती आता भरून निघून जाईल. ज्योतिषशास्त्रानुसार शनीचा प्रभाव कमी होऊ लागला की आयुष्यातील अडथळे हळूहळू दूर होतात. तुमच्या जीवनात आता स्थैर्य निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष म्हणजे
एका जुन्या नात्याशी संबंधित व्यक्ती अचानक पुन्हा तुमच्यासमोर येऊ शकते. तिच्या डोळ्यात तुम्हाला पश्चाताप, प्रेम आणि आपुलकी तिन्ही गोष्टी एकाच वेळी दिसतील. तुम्ही आत्तापर्यंतच्या उत्तराच्या शोधात होतात ते उत्तर आता तुम्हाला मिळू लागतील. घरातील वातावरण अचानक हलके आणि आनंदी वाटू लागेल. तुमच्या मनावरचे भावनिक ओझं कमी होऊ लागेल. विशेष म्हणजे एखाद्या शुभ प्रसंगाची बातमी या काळात मिळू शकते. तुमच्या आयुष्यातील काही बंद दारे आता पुन्हा उघडण्याची वेळ आली आहे. जर एखादी व्यक्ती वारंवार स्वप्नात दिसत असेल तर हा योगायोग नाही. विश्वास संकेत देतात आणि नंतर घटना घडवून आणतात. आता तुमच्या जीवनातही हे संकेत वास्तव्यात उतरू लागतील. आता पुढे जे घडणार आहे त्यासाठी तुम्हाला मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार ठेवणं खूप आवश्यक आहे. कारण नियती अचानक अशा वळणावर घेऊन जाणार आहे जिथे तुमच्या भावनांवर तुमचे नियंत्रण राहणार नाही. तुमच्या आयुष्यात येणारी ही व्यक्ती तुमच्या घरात सुख, समाधान आणि मानसिक शांती घेऊन येणार आहे. तिच्या आगमनाने घरातील वातावरण पूर्णपणे बदलून जाईल. ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाला कृपेचा आणि शुभ घटनांचा कारक मानला जातो. सध्या गुरुची स्थिती तुमच्या नातेसंबंधावर सकारात्मक परिणाम करत आहे. यामुळे तुमच्या जीवनातील अनेक गैरसमज दूर होऊ लागतील. तुमच्या मनात जी भीती होती ती आता विश्वासात बदलू लागेल. विशेष म्हणजे या व्यक्तीचे नाव ऐकताच तुमच्या मनात जुन्या आठवणींचा पूर येईल. तुमच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागतील. कारण काही नाती ही फक्त शब्दांनी नाही तर आत्म्याने जोडलेली असतात. आता विश्व त्या नात्याला पुन्हा एक संधी देत आहे. या काळात कोणत्याही नकारात्मक विचारांपासून दूर राहा. शांत मनाने घेतलेले निर्णयच भविष्यात योग्य ठरतात आणि हाच काळ तुमच्या आयुष्यातील नवीन सुरुवातीचा आधार ठरणार आहे. पौर्णिमेनंतरचे पुढील 7 दिवस तुमच्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. या काळात अचानक एखादी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रबळ शक्यता आहे. ही व्यक्ती काही शब्द बोलले पण त्या शब्दांमध्ये अनेक वर्षाचे प्रेम आणि वेदना दडलेली असेल. तुम्हाला जमेल की वेळ बदलली असली तरी भावना अजूनही तशाच आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. जेव्हा मनातील गैरसमज आणि दुरावा कमी होऊ लागतो, तुमच्या आयुष्यातही आता हीच प्रक्रिया सुरू झाली आहे. घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि तणाव हळूहळू कमी होईल. विशेष म्हणजे तुम्हाला एखाद्या शुभ कार्याची बातमी मिळण्याची शक्यता आहे. ही वेळ नात्यांना नव्याने समजून घेण्याची आहे. तुमच्या जीवनात आलेल्या प्रत्येक संघर्षामागे एक मोठं कारण होतं आणि आता त्या संघर्षाचा फळ तुम्हाला मिळू लागेल. जर तुम्ही संयम आणि विश्वास कायम ठेवला तर येणारा काळ तुम्हाला तुमचे आयुष्य बदलून टाकेल. कारण नियती आता तुमच्या बाजूने उभी राहत आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्रत्येक वेदनेनंतर एक सुंदर सकाळ नक्की येते. तुमच्या आयुष्यातील कठीण काळ आता हळूहळू संपत चालला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार राहूचा प्रभाव कमी झाला की जीवनातील भ्रम आणि भीती दूर होऊ लागतात. तुमच्या जीवनातही आता स्पष्टता निर्माण होऊ लागेल. ज्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात गैरसमज होते त्या व्यक्तीचं खरं रूप पाहता तुमच्यासमोर येईल. ती व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू शकते आणि त्या भेटीत अनेक जुन्या गोष्टी स्पष्ट होतील. तुमच्या मनावरचा भार हलका होईल. तुम्हाला अनेक दिवसांनी मानसिक शांतता अनुभवायला मिळेल. घरातील वातावरण ही सकारात्मक होऊ लागेल. विशेष म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद दिसू लागेल. विश्वास तुमच्या आयुष्यात नवीन ऊर्जा पाठवत आहे. या काळात देवावरचा तुमचा विश्वास अधिक दूर होईल. कारण काही गोष्टी विज्ञानाने नाही तर नियतीने ठरवलेल्या असतात आणि आता नियती तुमच्यासाठी सुखाचे दरवाजे उघडण्यास सुरुवात करत आहे. तुमच्या घरात आनंदाची बातमी येऊ शकते आणि ती बातमी घेऊन येणारी व्यक्ती तुमच्या मनाच्या अत्यंत जवळची असेल. तिच्या आगमनाने घरातील वातावरण पूर्णपणे बदलून जाईल. सकारात्मक बदल दिसायला लागतील. ही वेळ तुमच्या जीवनातील नवीन अध्यायाची सुरुवात ठरू शकते. जर तुमच्या मनात अजूनही एखाद्या व्यक्तीबद्दल भावना असतील तर त्या भावना लवकरच वास्तव्यात उतरू शकतात. कारण विश्व आता तुमच्या बाजूने उभे राहत आहे. फक्त संयम ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कारण तुमच्या आयुष्यातील चमत्कार आता खूप जवळ आला आहे. या काळात एक छोटासा उपाय तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतो. पौर्णिमेनंतर सलग 3 दिवस सकाळी लवकर उठून चंद्राला मनोभावे नमस्कार करा. त्यानंतर आपल्या देवघरात तुपाचा दिवा लावा आणि शांत मनाने प्रार्थना करा. हा उपाय तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यास मदत करेल. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्राशी संबंधित उपाय मनाला आपल्या ऊब देतो. तुमच्या जीवनातील भावनिक तणाव कमी होण्यासाठी हा उपाय प्रभावित करू शकतो. या काळात गरज व्यक्तींना पांढऱ्या वस्तूंचं दान करा. यामुळे तुमच्या कुंडलीतील चंद्रावरील आणि त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या नात्यांवर दिसून येईल. विशेष म्हणजे या उपायानंतर तुम्हाला शुभ संकेत मिळू लागतील. घरातील वातावरण अधिक शांत होईल. भांडण आणि गैरसमज कमी होतील. तुमच्या मनात नवीन सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल.
ही ऊर्जा तुमचं संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.